आतापर्यंत 9 साहित्य संमेलनं भरवली होती. आतापर्यंत ज्या 9 साहित्य संमेलन ज्या 9 संस्थांनी भरवली होती त्या सगळ्यांना एकत्रित केलं आणि त्यांचं महामंडळ स्थापन केलं एक. आणि भूमिका घेतली, त्या महामंडळाची एक भूमिका घेतली की हे महामंडळ काय करेल तर दरवर्षी अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन भरवेल, दरवर्षी युवा साहित्य संमेलन भरवेल, 2 विद्यार्थी साहित्य संमेलनं आम्ही केली आहेत. एक अमरावतीला झालं, त्यानंतर दुसरं पुलगावला झालं. 2 साहित्य संमेलन आम्ही केली आहे. त्याच्यानंतर महिला साहित्य, आंबेडकरी महिला साहित्य संमेलन. मध्यंतरी एक प्रस्ताव महामंडळाकडे आला होता, विदर्भ आंबेडकरी साहित्य, विदर्भातले सगळे लोक एकत्र यावेत आणि त्यांनी आपल्या विदर्भ साहित्य आंबेडकरी साहित्य संमेलनाचा देखील प्रस्ताव महामंडळाकडे आता पडून आहे. हे सगळं महामंडळ काय करतं तर साहित्याच्या नव्या संस्काराचा, नव्या सृजनाचा शोध घेतं, नव्या पद्धतीची ती मांडणी त्यात आली पाहिजे असा विचार करतं, नवे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले पाहिजे, नव्या संस्था त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्या पाहिजे असा विचार करतं. आणि त्यातून एक सामाजिक प्रबोधन. काय झालं की आपल्याकडे साहित्याने सगळं करावं, प्रबोधन करू नये अशी एक परंपरा होती. आणि जे प्रबोधन करतं ते साहित्य प्रचारकी साहित्य म्हणून ते हिणवत होते. म्हणजे खरं म्हणजे साहित्याचं कामच आहे संस्कार करणं, त्यांनी लोकांच्या समोर आदर्श उभं करणं, आदर्श प्रतिमा उभा करणं. म्हणजे जगायचं कसं, नाटक काय करतं, एक कुटुंब देतं, आदर्श कुटुंब देतं. कादंबरी काय करते, एक आदर्श कुटुंब देतं. कविता काय करते तर आदर्श अशा पद्धतीची जाणीव तुमच्या समोर ठेवते. लेखन, वैचारिक लेखन काय करतं तर तुमचं विचार करण्याची पद्धती, तुम्ही तुमची दृष्टी, वैचारिक दृष्टी तिच्यावर संस्कार करते वैचारिक साहित्य. आणि तुम्हाला या समाजाकडे कसं पाहावं, माणसाकडे कसं पाहावं हे शिकवते. आणि हे सगळे काम महामंडळाचे आहेत. आणि मी महामंडळाचं निमंत्रक आहे तर ते काम आम्ही हे सगळेच्या सगळे सतत हेच आहे. त्याचीच परिणिती आहे वर्धेचं 3रं आंबेडकरी साहित्य संमेलन. वर्धेची साहित्य संस्था ही महामंडळाची सदस्य साहित्य संस्था आहे. त्या संस्थेने हा प्रस्ताव दिला आणि आम्ही त्यांना साहित्य संमेलन दिलं. एक व्यापक भूमिका यावेळेला घेता यावी म्हणून सगळ्यांनी माझं नाव सगळ्यांच्या समोर ठेवलं आणि अध्यक्षपदासाठी मला त्यांनी सुचवलं. आपल्याला एका विशिष्ट समाजाचं साहित्य म्हणून मग इतर समाजाच्या लेखकांशी आपलं काय नातं आहे? मुळात आम्ही जाती मानत नाही, आम्ही धर्म मानत नाही, आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. जाती निर्मूलन हे आमचं उद्दिष्ट आहे. काय झालं की ही जी पद्धती आहे ना, हे कोण दलितांचं साहित्य का तर दलित साहित्य ते विश्वात्मक साहित्य नाही. खरं म्हणजे जे साहित्य न्यायाची मागणी करतं, सामाजिक न्यायाची मागणी करतं, जे साहित्य बंधुतेची मागणी करतं, माणसाच्या स्वातंत्र्याची मागणी करतं, माणसाच्या स्वातंत्र्याचा विचार देतं, ते साहित्य खऱ्या अर्थानं एक व्यापक भूमिका घेऊन पुढे येतं. पण आमच्याकडे आमच्या दृष्टीच कठीण आहे. जातीच्या दृष्टीनं माणसाच्या जन्मावरून जात निश्चित करायची आणि त्याला जातीतल्या जातीत कोंबून टाकायचं आणि त्याला जातीचा शिक्का मारायचा, अशा पद्धतीनं आंबेडकरी साहित्या संदर्भात ते विचार करतात. हे कोणाचं ते एका जाती, तसं नाही. लक्ष्मण माने आमच्या जातीचे आहेत, बहुतेक तर आहेत, पण विचारानं आंबेडकरी आहेत. लक्ष्मण गायकवाड आमचे आहेत. असे जगातले अनेक लोक आहेत. हे एका समूहाचं वगैरे साहित्य नाही, तर या साहित्याला जातीच्या, धर्माच्या, प्रांताच्या आणि देशाच्या पण सीमा नाहीत. या पद्धतीने जे लोक लेखन करतात, जे प्रांतिवादाचा पुरस्कार करणार नाही, जे जातीचा पुरस्कार करणार नाहीत, जातीनं मिळालेल्या सन्मानानं हुरडून जाणार नाही किंवा हे सगळी जाती व्यवस्था टिकावी यासाठी विचार करणार नाही, म्हणजे अशा पद्धतीचे लोक जे जातीला नकार देतात, जे धर्माला नकार देतात, जे पंथाला नकार, कुठल्याही कुंठित असणाऱ्या अवस्थेला नकार देतात, असं साहित्य म्हणजे आपल्याला आंबेडकरी साहित्य असं म्हणता येईल. भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू ही कादंबरी लिहिली आणि या कादंबरीवर खूप वादही झाला. नेमकं या कादंबरीवर आपली काय प्रतिक्रिया आहे? कादंबरीमध्ये काय आलं पहिल्यांदा की त्यांनी कादंबरीमध्ये सगळ्या शूद्र वर्णामध्ये असणाऱ्या शूद्रवर्णीय कुणबी समाज जो आहे त्या समाजातलं ऐतिहासिक चित्रण त्याच्यामध्ये गेलं. मोहनजोदडोपासून तर सगळं इथपर्यंत
त्याच्यामध्ये झालेल्या परिवर्तनाचा, त्याच्यामध्ये झालेल्या बदलाचा, त्याच्यामध्ये झालेल्या आस्थेचा आणि या व्यवस्थेने तो कसा कुंठित केला आहे. म्हणजे एका शब्दात जर सांगायचं असेल तर कुंठित कुणबीपणाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. निश्चितपणे सुंदर आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की कुंठावस्था जोपायची का की त्यातून बाहेर पडायचं. ही जी कुंठित अवस्था आहे ती जोपासायची की बाहेर पडायचं. आम्ही दलितत्व नाकारलं, त्यातून बाहेर पडलो आणि आंबेडकरी झालो. आपलं नातं कुणाशी, आपलं नातं कुणाशी म्हणजे आपण भालचंद्र नेमाड्यांनी लिहिलेली हिंदू नेमकं काय असेल तर सर्जनशील कुणबीपणाचं ती एक प्रतिक्रिया असेल असं पण आपण म्हणू शकतो. कुणबीपणाची ती प्रक्रिया आहे, प्रतिक्रिया आहे असं म्हणूया. त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. ठीक आहे, ही सगळी अवस्था आहे. बाबासाहेबांनी ती जाणली. बाबासाहेबांना धर्मांतर वगैरे करायची किंवा नवा म्हणजे बुद्ध धम्म स्वीकारायची, मूल्यांतर ज्याला म्हणतो आपण, ते करण्याची काय गरज होती. कारण त्यांना त्या या समाजाला कुंठावस्थेत ठेवायचं नव्हतं, या कुंठावस्थेतून बाहेर काढायचं होतं. आणि ते झालं 50 वर्षात. आपण ते बघतोय, ते घडलं की तुलनेनं ते पहा आणि तुलनेनं हा परिसर पहा. हा बदललेला म्हणजे इतकं बदल आज आपल्याला दिसतो आहे. खरं ते जर इथल्या सर्जनशील लेखकांनी मनावर आणलं असतं, विशेषतः शूद्रवर्णामध्ये 52 जाती आपण ओबीसी म्हणतो आपण, ते 52% लोक आहेत, मोठे लोक आहेत. त्यांनी जर असा विचार केला असता आणि तिकडली जर सगळं ते नकारून काय नव्या पद्धतीचं ब्राह्मण्य निर्माण करण्यात काय अर्थ नाही आहे. नव्या पद्धतीचं एकतर आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय करतो आहे हे पहिल्यांदा गरजेचं आहे. आणि बाहेर पडणं म्हणजे केवळ नकारून जमत नाही. मी आंबेडकरी विचार स्वीकारला किंवा मी हिंदुत्व नकारला असं म्हणून जमत नाही. हे नवी पर्यायी व्यवस्था तुम्हाला स्वीकारावी लागते. ती स्वीकारल्याशिवाय तुमच्यावर नवे संस्कार होणार नाही. आमच्याकडे एक सुंदर म्हणजे याचं दुःख कांबळ्यांना आहे की आमच्याकडे गेलेले देव पुन्हा आमच्या घरात येतात, पुरोगामी लोकांच्या घरात येतात. काय येतात? मला असं वाटतं की माझ्या घरात 7 पिढे ते येणार नाहीत. आम्ही ते रस्ताच बंद करून टाकला आहे. लोकांनी त्या उंबरठ्यावर येऊन उंबरठा ओलांडणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी उंबरठा ओलांडला त्याच्या घरात हे सगळे प्रकार येणार नाहीत. हे दुःख त्यांच्या वाट्याला येणार नाही. काय आहे की मोठा विचित्र इतिहास आहे. प्रबोधनकारांच्या घरामध्ये काय जन्माला आला आपण पाहिला आहे. प्रबोधनकार ठाकरे प्रगतिशील आणि अत्यंत पुरोगामी आणि सगळ्याचा त्यांच्या घरामध्ये आपण काय जन्माला आलं ते पाहिलं आहे. हे संस्काराचं प्रकरण आहे. म्हणून या सगळ्या जे लोक स्वतःला पुरोगामी मानतात, स्वतःला प्रगतिशील मानतात, आपल्याकडे प्रगतिशील लेखकांची पण एक संघटना आहे, प्रगतिशील मानतात, त्यांनी उंबरठा ओलांडला पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे जाती का टिकल्या? कारण लोकांनी जातीत लग्न केले म्हणून जाती टिकल्या. जाती तोडायचं असेल तर काय करायचं आहे? जातीच्या बाहेर जाऊन लग्न करायचं आहे. जात हा एक विचित्रच प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की ख्रिश्चनांमध्ये आपले लोक गेले तरी ते दलितच आहेत. तुटलं नाही, हे दलित पण गेलं नाही अजून. आताही तुम्ही पाहतायत लोकांना वाटतंय की दलितच असलं पाहिजे, वाटतंय तरी. असं का वाटावं? कारण तो संस्कार अजून तेवढ्या प्रमाणात आपल्या मानसिकतेतून बाहेर पडलेला नाही. तो पडणं गरजेचं आहे. आमच्या नव्या पिढीने ते सगळं नकारलं आणि नव्या पद्धतीनं आंबेडकरी साहित्याची मांडणी केली आणि दलितत्व झुकारलं. आपण मूल्यांतर केलं असेल तर पहिल्यांदा दलितत्वाला नकार दिला. आम्ही तळातले आहोत, आम्ही दबले आहोत याला नकार दिला. ही गुलामी हिंदुत्वाशिवाय दलितत्व हे हिंदुत्व सापेक्षच आहे. तुम्ही दलित आहात म्हणजे हिंदू आहात, संपलं. दलितत्व हे हिंदुत्व सापेक्षच आहे. कारण ते फक्त हिंदुत्वामध्येच आहे, मुसलमानांमध्ये नाही, ख्रिश्चनांमध्ये नाही, पारशांमध्ये नाही, जैनात म्हणजे भारतेतर जे काही जगातले देश आहेत त्यांच्यामध्ये पण ते नाही आहे. जातीच नाही आहे ना, ते इथलं आहे. आणि म्हणून इथल्या माणसांनी ते पहिल्यांदा झुकारलं पाहिजे. तिथे वेगळ्या पद्धतीचं शोषण आहे, ते वर्गावरचं आहे, वर्णावरचं आहे, वेगळं शोषण आहे. इकडे जातीचं दलितत्व म्हणून तुमचं शोषण केलं पाहिजे. ते बदलण्यासाठी आपल्याला नव्या संज्ञेचे, नव्या विचाराचे पर्याय आपण शोधले पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पुढं नेण्यासाठी साहित्याकडून काय अपेक्षा करायला पाहिजे? चळवळीचा आणि साहित्याचा अत्यंत निकटचा संबंध आहे. आंबेडकरी साहित्य पॅन्थरच्या चळवळीतून म्हणजे चळवळीतून जन्माला आलेला आहे. ती चळवळीची उत्पत्ती आहे, तिचा उदय चळवळीतला आहे.
समाजामध्ये चळवळीच नसेल तर तशा पद्धतीचं साहित्य निर्माण होणार नाही. समाजामध्ये चळवळी असणं गरजेचं आहे आणि साहित्य नसेल तर चळवळी नसतात. साहित्याचा आणि चळवळीचा अत्यंत अभिन्न अशा पद्धतीचा संबंध आहे. आता मुळात समाजाने साहित्यापासून काय अपेक्षा कराव्या किंवा साहित्याने समाजापासून काय अपेक्षा कराव्या, तर साहित्य काय करतं तर समाजातल्या सगळ्या प्रश्नांचा चिंतनशीलपणे त्याची मांडणी करतं. ते सगळे दुःख ते अफसार करतं. शेवटी आपलं पोषण कशावर होतं, भाकरीवर किंवा भाजीवर आपलं पोषण होत नाही, तर त्याच्यासाठी एक मानसिक पोषणाची गरज असते. आणि ते मानसिक पोषण कशावर होतं तर समाजामध्ये जो विचार असेल त्या विचारावर आपलं मानसिक पोषण केलं. आपण जर बौद्ध असू तर आंबेडकरी विचार हा आपल्या मानसिक पोषणाचा विचार आहे. बौद्ध संस्कार हा आपल्या मानसिक पोषणाचा विचार आहे. त्यातून आपण सगळ्या आपल्या जाणीवा आणि मग त्या जाणीवानी संस्कारित झालेल्या यातून नवं लेखन येतं, ते सर्जित होतं. म्हणजे एखाद्या झाडाला जे काय सगळं रसायन मिळतं आणि त्यातून ते झाड उभं होतं आणि त्याची फळं इतरांना चाखायला मिळतात. हे सगळं साहित्य त्यातून उभं झालं. आता नव्या पद्धतीनं ते सगळंच्या सगळं तुम्हाला सांगतो की सगळ्या पातळीवर लोक म्हणतात हे लोक तुटले आहेत, फुटले आहेत, काय काय आहे, काय काय आहे. पण ते पाहतात की साहित्याच्या आणि सांस्कृतिक पातळीवर हे एक आहे आणि त्याच्यामुळं त्याचा एक प्रभाव आहे. साहित्य काय करतं तर समाजामध्ये संस्कार देतं आणि संस्कार दिल्यामुळं काय होतं की संस्काराच्या गरजेशिवाय समाजच अस्तित्वात येऊ शकत नाही. समाजाला संस्कारच नसेल तो समाज म्हणून अस्तित्वात येऊ शकत नाही. समाजाला एक सुंदर संस्काराची गरज आहे समाज म्हणून असण्यासाठी. त्याच्यामधल्या माणसाला माणूस म्हणून असण्यासाठी संस्काराची गरज आहे. साहित्य नेमकी ही भूमिका पार पडते आणि आंबेडकरी साहित्याने ही जबाबदारी स्वीकारली आहे. तिला मनापासून ही जबाबदारी ती पार पाडत आहे. अनेक पद्धतीनं ते लेखन करते. तुम्ही पहा, भीमगीतं लिहितात लोक, गातात लोक, गावोगावामध्ये भीमगीतं लिहिणारे लोक आहेत आणि काय काय लिहितात. आमचे एक गावातले लेखक होते, मेश्राम नावाचे माणूस गावातला, पण त्यावेळेला नामांतराची चळवळ सुरू होती. नामांतर आम्ही त्यावेळेला सगळे तरुण लोक, हे सगळे आम्ही नुकतेच असे 15-15, 16-16 वर्षाचे लोक, तर त्यावेळेला नामांतराच्या चळवळीसंबंधी हा माणूस काय लिहायचा, म्हणजे मोठ्या मोठ्या माणसांना जमणार नाही. मेघ गरजले वीज चमकली, शब्द पहा त्या माणसाचे, मेघ गरजले वीज चमकली गगन रळे ढसढसा. मेघ गरजले वीज चमकली गगन रळे ढसढसा आसवांनी धरती लिहिते नामांतराची व्यथा. ह्या पद्धतीनं लोक लिहित होती. ही गावातली माणसं आहेत आणि हे सगळं गावापर्यंत गेलेलं आहे. साहित्य म्हणजे सगळ्या समूहामध्ये साहित्याशिवाय आपल्याला काही पुढे जाता येत नाही, संस्कारच करता येत नाही आणि जगण्याची नवी आस साहित्य आपल्याला देते. खूप साहित्याशिवाय आपल्या जन्माच्या बारशाचं गीतच साहित्य देते आपल्याला, आपलं नामकरणच होते. म्हणजे साहित्याचा आणि आपला अत्यंत म्हणजे जन्मापासून तर आपला सगळा संबंध आहे आणि आंबेडकरी साहित्यानं ती भूमिका पार गेली. ते सामाजिक साहित्य आहे, सामाजिक बांधिलकी असणारं जीवनवादी साहित्य आहे, सामाजिक बांधिलकी मांडणारं साहित्य आहे आणि त्याचा उद्घोष करणारं, निष्ठापूर्वक भूमिका घेणारं त्याच्या बाबतीतलं हे साहित्य आहे. त्याच्यामुळं हे सामाजिक जी अपेक्षा आहे, ती जी समाजाची अपेक्षा आहे ती हे साहित्य पूर्ण करतं आणि फक्त साहित्याला ही अपेक्षा आहे की समाज या पद्धतीनं संस्कारित व्हावा, एवढीच अपेक्षा फक्त समाजाकडून साहित्य करतं. लॉर्ड बुद्ध TV चॅनल सुरू झालं आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण काय संदेश देणार? मी सगळ्या माणसांना म्हणेल की माणसाचं दुःखाचं वर्णन, जे दुःख आहे माणसाच्या वाट्याला आलेलं, त्याचं वर्णन करताना आंबेडकरी प्रेरणेकडे लक्ष द्या. आंबेडकरी प्रेरणेतून हे दुःख उभं करा आणि लॉर्ड बुद्ध चॅनलने जर म्हणजे काय सगळ्या आज जवळपास 2.5 कोटी लोकांपर्यंत हे अख्ख्या महिनाभरात हे सगळं चॅनल केलेलं आहे. सगळ्यांनी लॉर्ड बुद्ध चॅनल पाहावं आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रियांवर म्हणजे पाहणारे लोक रसिक त्याला मिळावे अशी अपेक्षा करतो. आणि जी आजच्या युगाची गरज आहे, ही आजच्या युगाची गरज आहे, हे आपण या निमित्तानं पूर्ण केली आहे. खरं म्हणजे लॉर्ड बुद्ध चॅनलचंच सगळ्या समाजाने कृतज्ञतापूर्वक त्याचा आभार मानायला पाहिजे की त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याची, अभिव्यक्त करण्याची, आपल्याला प्रक्षेपित करण्याचं एक नवं माध्यम त्यांनी निर्माण केलं आहे. सगळ्या लोकांना मी अशी विनंती करेल या निमित्तानं की आपल्या घरात
लॉर्ड बुद्ध चॅनल सकाळी लावा आणि रिमोटला अजिबात हात लावू नका. रिमोट लपवून ठेवा किंवा दूर ठेवा. आणि मला असं वाटतं की माझ्या घरात किंवा इतर आत्तापर्यंत आम्ही पाहतो आहे तर त्यांच्यामध्ये रिमोटला हातच लावत नाही. म्हणजे माझी आई सकाळपासून जी बसते लॉर्ड बुद्धला लावत, तर एखाद्या वेळेस असं काही डिस्टर्ब जरी झालं, टेक्निकली जरी प्रॉब्लेम आले, तर अरे अरे काय झालं पाय बरं. तिला जी उत्सुकता आहे ती उत्सुकता त्या सगळ्या म्हणजे लहान तुमचा सभ्यक सवाल हा एक सुंदर कार्यक्रम आहे जो लोकांपर्यंत पोहोचतो. लोक त्याच्यामध्ये अभिव्यक्त होतात, लोकांचा सहभाग वाढलेला आहे. त्या सगळ्या लोकांना मी अशी विनंती करेन की साहित्याच्या संदर्भात तर निश्चितपणे विचार करा, पण हे जे नव्या पद्धतीचं एक अत्यंत सुंदर असं माध्यम आपल्याला लाभलेलं आहे त्या माध्यमाशी आपली नाळ जोडा, एवढी अपेक्षा. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जो माझ्याशी संवाद साधला त्याबद्दल चॅनलच्या वतीनं मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय भीम.